शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरिता महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मराठवाडा विभागासाठी युवा सेनेच्या निरीक्षकपदी ज्योतिराम विठ्ठलराव धोंगडे पाटील तर युवा सेना कार्याध्यक्षपदी पूर्वेश सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली। शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून त्याचे अधिकृत नियुक्तीपत्र देखील नवनियुक्तांना प्रदान करण्यात आले। नक्कीच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, संसद रत्न खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशभाई सरनाईक साहेब, तसेच आमचे बंधू बाजीराव चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपांजी भुमरे साहेब, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी युवा सेनेच्या मराठवाडा निरीक्षकपदी निवड झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पूर्ण मराठवाड्यातील युवक एक चांगलं संघटन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि या पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आपण शिवसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून काम करताय, करून बघत आपल्याकडे स्वप्न पाहायला जाते। आपल्याकडे पक्षाध्यक्षांच्या फार मोठे अध्यक्ष आहेत, ते आपण कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात? नक्कीच जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून मी एकनिष्ठ या पक्षामध्ये आहे। कुठेतरी एक चांगला विश्वास माझ्यावरती आज पक्षप्रमुखांनी टाकलेला आहे। नक्कीच एक चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वेळेस मी केलेलं काम आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तरुण पिढी सध्या बेरोजगाराच्या याच्यामध्ये घाईमध्ये आहे, त्यांच्या हाताला काम नाही, कौटुंबिक जबाबदारी सुद्धा त्यांच्या विरुद्ध पडलेली आहे। अनेक तरुणांचे रोजगार अभावी लग्न अडलेले आहेत। या सगळ्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये वेगवेगळे आपण नोकरी रोजगार मेळावे आपण आयोजित करू। त्या माध्यमातून ज्या काही युवकांना आपण त्यामध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करू। तसेच DMIC सारखा मोठा प्रकल्प आपल्या बिडकीनमध्ये आलेला आहे। आपल्या जिल्ह्याचे लोकनेते आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने काही युवकांना आपण तिथं जॉब देण्याचा प्रयत्न करू। सगळं MIDC मध्ये आहे, पडेगावला आपलं ते पार्क होत आहे, सफारी पार्क होत आहे, यामध्ये खूप मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार मिळणार आहे। त्या दृष्टीने आपण प्रयत्न कसे करणार? आपल्या जिल्ह्यामध्ये असो किंवा मराठवाड्यामध्ये असो, जे जे नवीन प्रकल्प आपल्या शासनाच्या वतीने करण्यात येत आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांना आपल्या या युवा सेनेच्या माध्यमातून युवकांना एक रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझ्या वतीने युवा सेनेच्या वतीने आपण करणार। तरुणांना आपण काय आवाहन करणार या प्रसंगी? तरुणांना आजच्या या दिवशी माझा एवढा संदेश आहे की प्रत्येकाने आपल्या हातून एक चांगलं काम घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रत्येकाने राजकारणात यावं असं माझं म्हणणं नाही आहे, पण कुठंतरी समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं हा उद्देश ठेवून आपण आपला जो प्रयत्न मी आज करतोय, प्रत्येकाने थोडं का होईना समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण फार मोठा जल्लोष आज केलेला आहे, या जल्लोषामध्ये विलास बापू दिसत नाही। नक्कीच विलास बापू आज मंगळवार आहे, आज कॅबिनेट बैठक असते, आपल्याला याची कल्पना असेल, त्यामुळे आजच्या या मिरवणुकीमध्ये विलास बापूंची हजेरी नाही आहे, पण त्यांचे आशीर्वाद त्यांचं प्रेम आयुष्यभर माझ्यासोबत। आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव ज्योतिराम
धोंगडे पाटील